नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. माझा नाथ, या जगाचा नाथ, माझे गुरु, जगाचे गुरु, माझा आत्मा, सगळ्या प्राणीमात्रांमधला आत्मा जे जगद्गुरू आहेत, असे व्यास महर्षी आणि त्यांच्या व्यासपीठाला विलक्षण कृतज्ञतेने शतशः नमस्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद घेते. यानंतर आज मंगळवार आहे. महापार्वती देवी, महालक्ष्मी देवी, महासरस्वती देवी, महादुर्गा देवी, महाकालिका देवी आणि महिषासुरमर्दिनी देवी, दुष्टांचा संहार करणारी अशा त्या स्त्री शक्तीचं आपण स्मरण करूया. ऐ मयि दीन दयालु तया कृपयैव त्वया भवितव्यमुमे. ऐ जगतो जननीसि यथासि मयासि तथानुमतासि रमे. यदुचितमन्त्र भवत्पुरुगं कुरु शाम्भवी देवी दयां कुरु मे. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. स्त्री शक्तीचे चरणस्पर्श आपल्या मस्तकी लावायचे आहेत, मस्तक टेकवायचं आहे आणि त्या महिषासुरमर्दिनीमध्ये दुष्टसंहाराची जी शक्ती आहे ती मागायची आहे. यानंतर प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण आपल्याला करायचं आहे. दासाची संपत्ती राम सीतापती, राम सीतापती, राम सीतापती. राम एक ज्ञान, राम एक ध्यान, राम समाधान, रामदासी, रामदासी, दासाची संपत्ती. काय समर्थ रामदास होऊन गेले. स्वतःचं नावच त्यांनी रामदास असं केलं. नारायण ठोसर कधी काळाच्या कुशीत गडप झालं आणि स्वतःला रामाचे दास म्हणून गेले. दासोत्तम रामदास. समर्थाची या सेवकाव करव आहे केवढा विश्वास श्रीरामावर. संपूर्ण जीवन नौका त्याचे कैवर्तक होते प्रभू श्री रामचंद्र. आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचे नावाडी, आपल्या नौकेचे नावाडी आहेत प्रभू श्री रामचंद्र. त्यांच्या नामातच विलक्षण जादू आहे. अशा प्रभू श्री रामचंद्रांना परम आदराने, परम कृतज्ञतेने नमस्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद घेतले आपण. यानंतर भगवान श्रीकृष्ण परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां ह्या अवतार प्रयोजनाप्रमाणे ज्यांनी अवतार घेतला आहे अशा श्रीकृष्णाचं आपण स्मरण करूया. दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायाता. कालक्रीडति गच्छत्यायुस्तदपि न मुञ्चत्याशा वायुर्. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोपालं मूढमते. श्रीकृष्णाचं भजन कर, श्रीकृष्णाचं पूजन कर, असं एक झणझणीत अंजन शंकराचार्यांनी भक्तिमार्गाला न लागलेल्या आणि गाढ अंधाराच्या निद्रेत असलेल्या लोकांसाठी, आळसाच्या निद्रेत असलेल्या लोकांसाठी हे अंजन घातलंय आणि सांगितलंय, हे मूढमते गोविंदम भज गोपालम भज. काय चाललाय, दिवस जात आहेत, रात्र जात आहे, तरी पण आशा तुझी सुटत नाही आहे. अरे आता तरी, अरे आता तरी, अरे आता तरी गोविंदाचं स्मरण कर, त्या कृष्णाचं स्मरण कर, त्या गोपालाचं भजन कर, त्या कृष्णाचं भजन कर. आपण श्रीकृष्णाला शरण जाऊया, त्यांचे पदस्पर्श मस्तकी लावूया, त्यांचे शुभाशीर्वाद घेऊन आपल्याला माऊलींकडे वळायचं आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी कशी आहे, जिचा आपण अभ्यास करतो आहे. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, वोळगे फळभार लावण्येचे. काय आहे ज्ञानेश्वरी हो, काय सुंदर उपमा आहे बघा तुम्ही. जैसे ऋतुपती म्हणजे वसंत ऋतू. जसं वसंत ऋतूचं द्वार आहे हो, महाद्वार आहे. मुळात वसंत ऋतू, त्याचा राजमहाल किती सुंदर असेल. त्या राजमहालाचं द्वार
तिथे निरंतर वनश्री, आता तो वसंत ऋतूच आहे, निरंतर वनश्री आहे तिथे, विविध रंगाची सुंदर सुगंधाची फुलं फळं सगळं आहे. त्यामुळे वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्यसी, आणि सुंदर अशी झाडं फळभारांनी वाकलेली असं त्या वसंत ऋतूच्या दारामध्ये आहे. आणि हा वसंत ऋतू म्हणजे ज्ञानेश्वरी आहे हो. ज्ञानेश्वरी रूपी वसंत ऋतूच्यामध्ये सगळी अशी सुंदर विविध रंगी फुलं आहेत, फळांनी लदलेली झाडं आहेत. कोणती फुलं आहेत हो, आणि कोणती फळं आहेत? त्याच्यामध्ये शब्दांचे फळं आणि फुलं आहेत, अर्थ आणि तत्त्वज्ञान यांचे वृक्ष आहेत त्याच्यामध्ये. अशी ही ऋतुपतीचं द्वार असलेली ज्ञानेश्वरी आहे, जी आपल्यासाठी मोक्षाचं द्वार आहे. अशा या ज्ञानेश्वरीचे आपले 6वा अध्याय चालू आहे. 6व्या अध्यायातल्या आपल्या बऱ्याच ओव्या झालेल्या आहे. त्यापैकी आपल्या 440व्या ओवीपाशी आपण थांबलेलो होतो, आणि श्लोक क्रमांक गीतेचा 40वा झालेला होता. तर ह्या धागा विषयाचा जोडायचा म्हटला तर अर्जुन घाबरून विचारतो आहे की माझ्यासारखे जे लोक आहे, ज्यांना आत्मसंयम योग साधायचा आहे पण मन चंचल आहे, म्हणजे योगाची जुळणी होत नाही, मन स्थिर होत नाही, मग आमच्यासारख्या लोकांची, ज्यांच्या मनात परमश्रद्धा आहे पण ते ध्यान लावता लावता मध्येच मृत्यू आला, तर त्यांची गती कशी होते रे कृष्णा? ते दोन्ही बाजूने असे सुटून जातात आणि परब्रह्माच्या त्या मार्गामध्ये ते अगदी अधोगतीला जातात का रे कृष्णा? असं घाबरून त्याने भयाकुल होऊन कृष्णाला प्रश्न विचारला आहे. त्यावर भगवंतांनी त्याला गळ्याशी घेतलं असेल हो, कारण श्लोकामध्ये शब्द आला आहे तात. अरे बाळा अर्जुना, असा नको विचार करू रे. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतेन तात गच्छती. अरे कल्याणाचा विचार करणाऱ्या, भगवत भक्ती करत करत मृत्यू आलेल्याची दुर्गती कधीच होत नाही, तो निश्चितच उत्तम गतीला प्राप्त होतो. मग योगभ्रष्टाचं वर्णन आहे. ह्यानंतर आपण ओवी क्रमांक 440 पाहिलेला आहे. भगवंत अर्जुनाला सांगतायत की असा जो योगी, असा जो मनुष्य असतो, मनुष्य, आपल्यासारखा सामान्य मनुष्य, मनात दुर्दम्य इच्छा आत्मसंयम योगाची, पण तो साधता आला नाही, मन स्थिर झालं नाही आणि मध्येच मृत्यू आला, तर त्याची दुर्गती होतच नाही रे अर्जुना. तो दुर्गतीला कधीच नाही प्राप्त होत. पण त्याला थोडा काळ विश्रांती जरूर घ्यावी लागते, कारण आत्मसंयमयोगाच्या पायऱ्या चढताना त्यांनी फार उशीर लावलेला असतो. धीम्या गतीने, धीरे गतीने तो आत्मसंयमयोग साधत असतो. तो जर त्यांनी भरभर वेगाने पायऱ्या चढून आत्मसंयमयोग साधला असता तर त्याला थांबावंच लागलं नसतं, एकदम त्याला मोक्षप्राप्ती झाली असती. पण या आत्मसंयमयोगाच्या पायऱ्या चढताना तो योगी, ज्याच्यामध्ये आत्मविश्वासाची अत्यंत कमतरता आहे, तो अत्यंत मंदगतीने चालला. त्यामुळे त्याला मृत्यू आल्यानंतर थोडा वेळ त्याला विश्रांती घ्यावी लागते. इथपर्यंत आपण आलो होतो. ओवी क्रमांक 41 आपण पाहू, म्हणजे श्लोक क्रमांक 41 गीतेचा. आता हा जो योगी आहे, मनात आत्मसंयम योगाची इच्छा ठेवून त्याला मृत्यू आलेला आहे, तो कुठे जातो? इथपासून आता ह्या 41-42 श्लोकामध्ये योगभ्रष्टाचं वर्णन श्रोते हो, नीट लक्ष द्या. श्री भगवान वाच प्राप्य पुण्यकृताल्लोकान् हित्वा शाश्वती ही समाहा शुचीनां श्रीमत्तांगे हे योगभ्रष्टोऽभिजायते. तो योगभ्रष्ट म्हणून अभिजायते, जन्माला येतो. अभि प्लस जनजाय, योगभ्रष्ट म्हणून तो जन्माला येतो. कोण मनुष्य, कोणत्या माणसाचं वर्णन चाललं आहे हे नीट लक्षात घ्यायचं आहे. ज्याला आत्मसंयम योग प्राप्त करून घेण्याची दुर्दम्य तळमळ मनामध्ये आहे, त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही चालू आहे. पण आत्मसंयम योग हा पूर्णपणे समत्वावर अवलंबून असल्यामुळे आधी मन स्थिर करावं लागतं, त्या मनामध्ये आत्मा स्थिर व्हावा लागतो. तर हे त्याला जमत नाही. ते जमता जमता आयुष्य जातं आणि मृत्यू येऊन जातो मध्येच. मग तो मनुष्य जो आहे अपुरी इच्छा राहिलेला, तो योगभ्रष्ट म्हणून जन्माला येतो. पहिल्यांदा आपण योगभ्रष्ट शब्दाचा अर्थ समजून घेऊ. योगात भ्रष्ट, हा भ्रष्टमध्ये भ्रंश धातू आहे. भ्रंश धातू म्हणजे निसटणे, तत्वापासून निसटणे, भ्रष्टाचार म्हणतो आपण. भ्रष्ट हा आचार, हा लोक तत्वापासून निसटून जो एक अंधाधुंदी आचरण करतात, जे एक अनितीने आचरण करतात, त्याला भ्रष्टाचार म्हणतात. आता हा कुठून भ्रष्ट झाला आहे? मग योगभ्रष्ट, हा आत्मसंयम योगापासून मृत्यूमुळे सुटून गेलेला, मृत्यूमुळे निसटलेला, प्रयत्न करत होता
आत्मसंयमयोगाच्या जवळ जायचे प्रयत्न करत होता, पण मृत्यू आला मध्येच. त्यामुळे त्या योगापासून तो सुटला आणि योगभ्रष्ट हा अभिजय आहे. ते पुढच्या जन्मात तो योगभ्रष्ट म्हणून जन्माला येतो. असा हा जो योगभ्रष्ट असतो तो कुठे जन्माला येतो ते या श्लोकात सांगितलं आहे. प्राप्य पुण्यकृताल्लोकान्, पुण्यवान लोकांच्या जगामध्ये तो जन्म घेतो. पुण्यवान म्हणजे पुण्यवंत पुरुष जिथे जातात अशा लोकामध्ये, अशा जगामध्ये हा योगी जन्म घेतो. कोण योगी? ज्यांनी आदल्या जन्मी आत्मसंयमासाठी तळमळीचे प्रयत्न करता करता ज्याला मृत्यू आला आहे असा तो पुण्यवंत पुरुषांच्या लोकामध्ये जन्माला येतो. आणि तिथे उषित्वा शाश्वती ही समाहा, दीर्घकाळ तिथे राहतो. शाश्वती ही म्हणजे प्रदीर्घ काळ, समाहा म्हणजे वर्ष, प्रदीर्घ वर्ष तो त्या पुण्यवान लोकांच्या लोकामध्ये राहतो. जे अनेक लोक आहेत 14 भुवन, त्यापैकी पुण्यवंत ज्या ठिकाणी जातात अशा ठिकाणी हा शाश्वती ही समाहा प्रदीर्घ काळपर्यंत राहतो. आणि मग त्याच्यानंतर तिथे तो खूप उपभोग भोगतो. आता पुण्यवंतांचा लोक म्हणजे कोणता? स्वर्गलोक. तिथे तो दीर्घकाळ राहतो, उपभोग घेऊन घेऊन त्याला कंटाळा येतो. आणि मग कुठे तो शुचीनाम श्रीमतांगे, हे अत्यंत चारित्र्य संपन्न, शुची म्हणजे श्रीमताम म्हणजे अत्यंत सात्विक अशा, गेहे म्हणजे घरामध्ये, वंशामध्ये, कुळामध्ये योगभ्रष्ट म्हणून जन्म घेतो. पुत्र म्हणूनच जन्म घेतो, पुत्री म्हणूनच जन्म घेत असेल तो, पण त्याला योगभ्रष्ट का म्हणतात? कारण मागच्या जन्मी अपुरा राहिलेला योग तो या जन्मी पूर्ण करतो आणि मग ते काम झालं की तो देह ठेवतो, म्हणून त्याला योगभ्रष्ट म्हणतात. तो या जन्मात सुख उपभोगत राहतच नाही, त्याचा मागचा अभ्यास पूर्ण झाला की तो देह ठेवतो, म्हणून तो योगभ्रष्ट आहे. योगभ्रष्ट शब्द म्हणजे मागच्या जन्मातल्या योगापासून सुटलेला, तो या जन्मात पूर्ण करून योग पूर्ण झाला की देह ठेवणारा. माऊली आहे, ज्ञानेश्वर माऊली आहे, शंकराचार्य, हे सगळे योगभ्रष्ट आहेत. तर अर्थ एकदा पुन्हा पहा. पुण्यवान लोकांच्या भुवनाला तो प्राप्त होतो, तिथे प्रदीर्घ काळ राहतो आणि मग अत्यंत चारित्र्य संपन्न, श्रीमंत म्हणजे धनवान नव्हे, श्रीमंत म्हणजे अत्यंत सात्विकतेचं धन असलेल्या अशा घरामध्ये, अशा कुळामध्ये तो योगभ्रष्ट म्हणून जन्माला येतो. अर्जुनाच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे. मृत्यूच्या आधी ज्यांच्या मनात ईश्वराची तळमळे ते लोक योगभ्रष्ट म्हणून अशा घरामध्ये जन्म घेतात. आता हे योगभ्रष्ट जे आहे कुठे 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 जन्म होऊ शकतो? मी सांगितलं होतं तुम्हाला, गीतामृतममध्ये सांगितलेलं आहे मी, की एक तर ते गृहस्थाश्रमी महात्म्याच्या घरी जन्म घेतात. उदाहरणार्थ रामकृष्ण परमहंस आहेत, गृहस्थाश्रमात होते त्यांचे वडील, पण ज्ञानसंपन्न होते, अशा कुळात ते जन्माला आले. म्हणजे आदल्या जन्मीची रामकृष्णांची उपासना अपुरी राहिली म्हणून इथे जन्म घेतला. काही जण अत्यंत श्रीमंत पण चारित्र्य संपन्न अशा लोकांच्या घरी, श्रीमंत म्हणजे सात्विक, सात्विक आणि चारित्र्य संपन्न अशा लोकांच्या घरी काही जण जन्म घेतात. उदाहरणार्थ योगी अरविंद पांडिचेरी. नंतर काही जण ज्ञानी पण दरिद्री, ब्रह्मज्ञानी, खूप ज्ञानी, कुशागर बुद्धी पण दरिद्री, अशा कुळामध्ये जन्म घेतात. त्याच्यामध्ये हे आपले ज्ञानेश्वर माऊली आहे, लोकमान्य टिळक आहेत, असे हे लोक श्रोते हो. मग काही जण राजा महाराजांच्या उच्च कुळात जन्म घेतात. उदाहरणार्थ आपले शिवाजी राजे. आणि काही जण ब्रह्मज्ञान झालेल्या कुळात जन्म घेतात, ते आहे महर्षी व्यास आणि शुकाचार्य. अशा ह्या घरांमध्ये हे योगभ्रष्ट लोक जन्माला येतात. ते कुठल्याही सामान्य कुळामध्ये जन्म घेत नाहीत, अशा कुळांमध्ये ते जन्म घेत असतात. श्लोक क्रमांक 42 आपण पाहू. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम एतद्धि दुर्लभतरल्लोके जन्म यदीदृशम. किंवा योगिनाम कुले, धीमताम योगिनाम कुले, अत्यंत कुशागर बुद्धीच्या योग्याच्या घरी ते जन्म घेतात. अत्यंत बुद्धिवान योग्याच्या घरी ते जन्म घेतात. मग पुढे म्हटलेलं आहे एतद्धि दुर्लभतरल्लोके जन्म युद्धीदृशम. असा हा बुद्धिवान योग्याच्या घरी ज्यांचा जन्म होतो तो जन्म अत्यंत दुर्लभ असतो. एतद अधिक ही, दुर्लभतर म्हणजे अत्यंत कठीण, यदीदृशम, ईदृशम म्हणजे असा हा ज्ञानसंपन्न योग्याच्या घरी जन्म
अत्यंत दुर्मिळ असतो, अत्यंत दुर्मिळ असतो. कुठला जन्म? हे योगिनामेव धीमताम योगिनाम. धीमताम म्हणजे बुद्धिमान योग्याच्या घरी, बुद्धिमान योग्याच्या घरी जन्म हा अत्यंत दुर्लभ असतो. अशा घरीसुद्धा हे योगभ्रष्ट लोक जन्माला येतात. श्लोक क्रमांक आता आपल्याला ओवी क्रमांक 441 पाहिजे आहे. ऐके कवतिक हे कैसे, जे शतमखा लोक सायासे, ते तो पावे अनायसे कैवल्य काम. असा हा योगभ्रष्ट. ऐकेक अर्जुनाला म्हणता, ऐक अर्जुना, कौतिके आश्चर्य ऐक रे, आश्चर्य ऐक अर्जुना. हे कैसे, हे कसं आहे बघ. जे शतमखा लोक सायासे, म्हणजे शतमख, मख म्हणजे यज्ञ, 100 यज्ञ, की 100 यज्ञ लोकांना प्रयत्न करूनही जे मिळत नाही. 100 यज्ञांचं केवढं पुण्य असतं. इंद्र शतक्रतू, रघुराजा 100 यज्ञ करणारा पुण्यवान, विश्वात अजरामर. तर 100 यज्ञ प्रयत्न करून, सायासे म्हणजे प्रयत्न करून जे त्यांना मिळत नाही 100 यज्ञ करणार, ते तो पावे अनायसे कैवल्य काम. ते कैवल्याचं, परब्रह्माचं ते सुखद धाम, तो अनायसे, सायास न करता त्याला मिळतं. त्याला म्हणजे त्या योगभ्रष्टाला, 100 यज्ञ करणाऱ्या माणसाला प्रयत्न करूनही जे मिळत नाही, ते या योगभ्रष्टाला ते सुख अशा घरात जन्माला येऊन मिळत असतं. म्हणून सतत मनात आपल्या भगवत विचार पाहिजे श्रोते हो. ओवी क्रमांक 442. मग तेथेची जे अमोघ अलौकिक भोग, भोगिताही सांग कांटाळे मन. आता तो पुण्यवान लोकांमध्ये जातो. योगभ्रष्ट जो असतो तो पहिल्यांदा पुण्यवान लोकांमध्ये जातो. तिथे काय करतो? तिथे तो तेथेची अमोघ, अमोघ म्हणजे अमूल्य, मौल्यवान असे अलौकिक भोग, भोग भोगतो. तिथे तो अमूल्य असे उपभोग घेत असतो. इतके अमूल्य भोग असतात, अगदी काय आपल्याला त्याची नावही माहीत नसेल. अमृत असेल प्यायला, राजभोग असेल, कल्पवृक्षाखाली बसायचं असेल, इंद्राचं दर्शन होत असेल, सूर्यलोकात जात असेल, इतके सगळे भोग, अमूल्य भोग तो भोगतो. इतके भोग कंटाळे मन, की ते भोगून बघून त्याचं मन तिथे कंटाळतं. इतका काळ त्याला त्या पुण्यवान लोकांच्या जगामध्ये राहावं लागतं हो श्रोते. इतका काळ तिथे राहिला की तो कंटाळून जातो. त्या भोगांनाही कंटाळतो हो, भोगांनाही कंटाळतो. माणसं स्वर्गसुख मिळावं म्हणून यज्ञयाग करतात, व्रतवैकल्य करतात, दानधर्म करतात, मला स्वर्ग पाहिजे, मला स्वर्ग पाहिजे. हा योगी त्या स्वर्गलोकातले भोग भोगून 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 कंटाळतो. इतका प्रदीर्घ काळ तिथे राहतो. उपभोगांना कंटाळतात. आपल्या मनाला विचारून पहा एकदा, आपण कधी भोगाला कंटाळतो का? उपभोग्य वस्तूला आपण कंटाळतो का? नाहीच. मग ते खाद्य असेल, ते पेय असेल, ते दृश्य असेल, काय आपल्याला कंटाळा नाही येत. पण हा योगी इतका प्रदीर्घ काळ त्या पुण्यवान जगामध्ये राहतो, तिथले अमूल्य असे उपभोग भोगतो आणि ते भोगून भोगून प्रदीर्घ काळ तो कंटाळतो. त्याचं मन कंटाळून जातं. आणि मग तो काय म्हणतो स्वतःशी, ते पुढच्या ओवीत सांगितलं आहे. 443. हा अंतराय अवचिता, का वोढवला श्री भगवंता, दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. मग त्याच्या मनात येतं, भोग भोगून कंटाळा येतो हो, भोग भोगून कंटाळा येतो. एक असं अति झालं की कुठेतरी मन स्थिर होतं. ते म्हणतात ना, संभोगातून समाधीकडे एक असं मनाला स्थैर्य येतं, औदासीन्य येतं. भोग भोगून 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 हा माणूस कंटाळून जातो. आणि मनात काय म्हणतो? हा अंतराय अवचिता, का वोढवला श्री भगवंता. आपल्या देवाला आठवतो, तो परब्रह्माला आठवतो की अरे देवा, अरे परमेश्वरा, अरे ईश्वरा, हा आपल्यामध्ये असं हे अंतर का पडलं रे? अवचिता, अचानक आपल्या दोघांमध्ये हा असा अंतराय का आला रे? आपल्या दोघांचा असा विरह का झाला रे? आपल्या दोघांची अशी ताटातूट का झाली रे? हां, असा परमेश्वराला तो मनात प्रश्न विचारतो. दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. ते दिवी भोग, दिवी म्हणजे स्वर्ग, स्वर्गातले भोग भोगता भोगता तो नित्य मनामध्ये रडत असतो आणि आपल्या ईश्वराला आळवून आळवून आर्ततेने म्हणत असतो, अरे ईश्वरा, अरे परमेश्वरा, पृथ्वीवर असताना मी चांगली तुझी उपासना करत होतो रे. आपल्यामध्ये हा अंतराय का पडला? आपल्यामध्ये ही ताटातूट का झाली? आपल्यामध्ये हा विरह का झाला? मला हे उपभोग नको आहेत, मला हे भोग नको आहेत.
त्याला ते भोग नकोसे होतात. आपलं घर कितीही साधं छोटं असलं तरी आपल्याला आपलंच घर आवडतं ना हो श्रोते. दुसऱ्याचे बंगले 2-2 मजली इमारती राजमहाल जातो आपण, प्रेक्षणीय स्थळ म्हणून पाहतो, पण आपल्याला घराची ओढ लागलेली असते. घराची ओढ लागलेली असते आपल्याला. अनुभव आहे. माझ्या घरी तर वाट पाहणारं पण कोणी नसतं, मी एकटी राहते. तरी कुठे बाहेर गेलं की मला माझं घर आठवतं. लाख लुभाए महल पराए, अपना घर फिर अपना घर. तो जो योगी असतो त्याला भगवंत म्हणजे त्याचे स्वतःचं घर वाटत असतं. म्हणून स्वर्गातले ते दिव्य भोग त्याला नको असतात. आणखी कुठे कशाला जायचं. विदा सावरकर तिकडे गेले होते. ते गाणं आपण पाहतो, म्हणतो, पण त्याच्यातले अर्थ आपल्याला कधी कळतो का बघा. नवी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरत भूमीचा तारा. प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. म्हणवत नाही मला. सावरकरांची तरल प्रतिभा आहे. उंच उंच इमारती तिथे परदेशामध्ये, पण मला माझ्या आईची भारतभूमीची झोपडी प्यारी आहे. आपलंच आपल्याला प्रिय असतं हो, बाहेर किती का झगमग असे ना. तसा हा योगी आहे. स्वर्गातले भोग नकोच आहे त्याला, स्वर्गातले भोग नकोच आहे त्याला. ईश्वराला म्हणतोय की अरे आपली ताटातुटी का झाली अचानक. हे इतकं सगळं सुंदर ज्ञान आपल्याला फक्त ज्ञानेश्वरीमध्ये मिळतं श्रोते हो. हे कुठे भगवद्गीतेत आपल्याला हे ज्ञान मिळत नाही आहे. तो योगी स्वर्गामध्ये भोग भोगून कंटाळतो. ओवी क्रमांक आता आपण 444 पाहू. पाठी जन्मे संसारी, परी सकल धर्माचिया माहेरी, लांबा उगवे आगरी विभवाचिया. असा स्वर्गामध्ये कंटाळून 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 उपभोग तो जगतो. मग पाठी म्हणजे त्यानंतर खूप वर्ष तिथे राहिला की नंतर जन्मे संसारी, पृथ्वीवर तो जन्म घेतो, इहलोकावर जन्म घेतो. पण कुठे. परी सकल धर्माचिया माहेरी, सद्धर्माचं जे माहेर आहे, सदाचरणाचं जे माहेर आहे, चारित्र्याचं जे माहेर घर आहे, अशा घरी कसा उगवतो. लांबा उगवे आगरी, एखाद्या झाडावर जसा अंकुर उगवावा, एखाद्या झाडातून जसा अंकुर उगवावा तसा तो त्या. आणि कशा विभवश्रियेच्या. विभवश्रिया वैभव आणि लक्ष्मी. श्रिया म्हणजे लक्ष्मी. वैभव आणि लक्ष्मी ज्या घरामध्ये आहे अशा सद्धर्माच्या चारित्र्यसंपन्न सात्विक घरामध्ये तो जन्म घेतो. जसा एखाद्या झाडामधनं अंकुर बाहेर यावा तसा तो त्या घरामध्ये जन्म घेतो हो. अंकुर किती सुंदर असतो. झाडामधनं अंकुर येतो छोटासा, किती सुंदर असतो. तसं ते बाळ त्या घरामध्ये जन्माला येतं. ओवी क्रमांक 445. जया ते नीतिपंथे चालिजे, सत्यधूत बोलिजे, देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. कुठल्या घरात जन्म घेतो हा योगी. ज्या घरामध्ये नीतिपंथे चालिजे, नीतीच्या मार्गानेच चालतात लोक, नीतीच्या मार्गानेच चालतात लोक. ज्या घरामध्ये नीतीनेच चालतात. नीती म्हणजे काय हो. नैतिक मूल्य म्हणजे काय. शाळेमध्ये नैतिक मूल्याला 45 मिनटं दिलेली असतात आजकाल. त्या 45 मिनटात शिक्षक नीतिमूल्य फळ्यावर लिहून देतात, मुलं वहीत लिहून येतात. कोणाच्या मनात किती जातं माहिती नाही, पण हा नीतिमूल्याचा पिरियड आहे. नीतिमूल्य काय आहे. नीती म्हणजे काय आहे. त्याच्यात सत्य आहे, पावित्र्य आहे, सदाचरण आहे, न्याय आहे, विवेक आहे. हे सगळ्या मूल्यांचं जतन जेव्हा होतं तेव्हा तिथे नीती येते. मग ज्या घरामध्ये नीतीच्या मार्गाचंच आचरण आहे, सत्यधूत बोलिजे, हे केवढं महत्त्वाचं आहे. सत्याने पवित्र झालेलाच प्रत्येक शब्द ते बोलतात. सत्येन धूतः, सत्याने धुतला गेलेला, सत्याने धुतला गेला. मनपूतं समाचरेत, सत्यपूतं सदा ब्रूयात. सत्याने पवित्र झालेलंच बोललं पाहिजे. मनपूतं समाचरेत, मन पवित्र केल्यावर मग आचरण करावं, पवित्र मनाने आचरण करावं. सत्याने धुतलेले शब्दच जिथे बोलले जातात अशा त्या घरामध्ये तो जन्माला येतो. देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टीने.
जे पण ते व्यवसाय करतील, जो व्यवहार करतील, जे काम करतील ते शास्त्रदृष्टीने करतील. शास्त्राला अनुकूल असेल तरच करतील. शास्त्र पाहतील. प्रत्येक परंपरेमागे, प्रत्येक रूढीमागे, प्रत्येक समारंभामागे, कुलक्रमामागे ते शास्त्र पाहतील. शास्त्रात काय आहे, शास्त्रात काय आहे. शास्त्रांचं खूप महत्त्व आहे. शास्त्राला पाहूनच अनुचरण करायचं असतं. गीतेमध्येच सांगितलं आहे ना, यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम. जो मनुष्य शास्त्राला सोडून वागतो, शास्त्रविधिम उत्सृज्य, धर्मसिंधूत शास्त्रात जे सांगितलंय ते उत्सृज्य म्हणजे सोडून देतो. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः, सकामी मनुष्य वागतो तर न सुखम न परांगतिम, त्याला या पृथ्वीवर आणि परलोकातही सिद्धीच मिळत नाही, यशच मिळत नाही, जागाच मिळत नाही, उन्नतीच होत नाही. म्हणून शास्त्रानुसारच वर्तावं. तो अशा घरात पडतो हा योगी की जिथे नीतीनेच आचरण होतं, सत्यपूतच बोललं जातं आणि जे काम केलं जातं ते शास्त्रदृष्टी पाहूनच केलं जातं. आपण करतो का? आपण कलियुगात, आपण यंत्रयुगात, आपण संगणक युगात, आपली चंद्रावर जायची तयारी, इतक्या प्रगत युगात आपण कुठे शास्त्र धुंडाळणार हो? पुराणातली वांगी असं आपल्याला ते वाटतं. पण तेच शास्त्र तुम्हाला इह परलोकी सुखावं असतं. शास्त्रानुसार बघावं. ओवी क्रमांक 446. त्या घराचं वर्णन आहे की जिथे हा योगभ्रष्ट जन्माला येतो. वेदतो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू सारासार विचारू मंत्री जया. काय असतं त्या घरामध्ये? वेद तो जागेश. वेद हा सतत जागृत असतो तिथे. वेद जागृत, चतुर्वेद जागृत तिथे. वेदांचं पठण, वेदाध्ययन, वेद अध्यापन, स्वयंअध्ययन, स्वयंअध्यापन आणि वेदांमध्ये सांगितलेलं आचरण. जागृत वेद तिथे. बाणभट्ट नावाचा संस्कृत साहित्यकार होता, संस्कृत नाटककार होता, जो कालिदासाला इक्विव्हॅलंट, कालिदासाच्या बरोबरीचा. त्याच्या घरामध्ये त्याचे वाड वडील पूर्वज वेद शिकवायचे. असे मंत्रघोष ऐकू यायचे, मंत्रांचे गजर ऐकू यायचे, शिष्य पठण करायचे. आणि इतकं विद्वान कुळ होतं त्यांचं. त्याचे आजोबा पणजोबा वेद शिकवायचे तेव्हा सगळे शिष्य त्यांचे निष्णात वेद पठण करण्यात. मग तो ऋग्वेद असो, यजुर्वेद असो, सामवेद असो, अथर्ववेद, इतकं उत्तम शिकवायचे ते वेद. त्या घराला वेदच नाव होतं, वेदांचंच पठण चालायचं. की त्या घरामध्ये पिंजऱ्यात टांगलेले पोपट मैनासुद्धा शिष्यांचं वेदपठण चुकलं तर पिंजऱ्यामधनं मोठ्याने ओरडून त्याला सांगायचे, ए असं म्हणू नको, असं म्हण, असं म्हण, असं म्हण. शुकमैना हे बाणभट्टाने स्वतःच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. सत्यच असतं हे. असं हे वेदांचं अधिष्ठान असलेलं हे घर होतं. जया व्यवसाय निजाचारू, ज्या घरामध्ये त्यांचं उत्तम आचरण हाच त्यांचा व्यवसाय होता. उत्तम आचरण, सदाचरण हाच त्यांचा व्यवसाय, हेच त्यांचं काम होतं. सारासार विचारू मंत्री जया, आणि त्यांचा सत्सद्विवेक हाच त्यांचा मंत्री होता, सल्लागार होता. हाच त्यांचा सल्लागार होता, सत्सद्विवेक असं ते घर होतं. त्या घराचं केवढं सुंदर वर्णन केलं आहे पहा. नीतीने चालणारं, सत्य बोलणारं, शास्त्रदृष्टी पाहणारं, नंतर वेद जागता असलेलं, ज्यांचं सदाचरण हाच त्यांचा व्यवसाय होता आणि त्यांची सत्सद्विवेकबुद्धी हाच ज्यांचा सल्लागार होता, अशा त्या घरामध्ये हा योगी जन्म घेतो. कोणता योगी? जो प्रदीर्घ काळ स्वर्गामध्ये राहून भोग भोगून कंटाळला येतो. ओवी क्रमांक 447. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदिरुद्धी. ज्या घरामध्ये चिंता काय होती? ईश्वराची पतिव्रता. चिंता होती असं नाही, पण ती परमेश्वराची पतिव्रता होती हो. आपली चिंता आपल्या मनाची शोषण करती असते. चिंता समम नास्ति शरीर शोषणम. चिंतेसारखं मनाला कुरतडणारं, शोषण करणारं आपल्यासाठी काहीच नाही, आपल्यासाठी काहीच नाही. दुसरं, चिंता आपल्याला जाळते, चिंता आपल्याला जाळते. पण त्या योग्यांनी जिथे जन्म घेतला त्या कुळात चिंता ही ईश्वराची पतिव्रता असते हो.
ईश्वराची पतिव्रता चिंता तिथे असते. केवढं सुंदर वाक्य आहे हे. 447 क्रमांकाची ओवी आपण पाहत आहोत की चिंता ती ईश्वराची, म्हणजेच याचा अर्थ की ईश्वर प्राप्तीचीच चिंता त्यांना असते, बाकी चिंता नाहीच. बाकी चिंता नाही. चिंता कशाची? ईश्वर प्राप्त कसा होईल, ईश्वराशी समागम माझा कसा होईल, ईश्वराशी माझं मिलन कसं होईल, परब्रह्मप्राप्ती मला कधी होईल, मला ब्रह्मानंदाची अनुभूती कधी येईल, ही चिंता त्यांना असते. आपल्यासारखी चिंता त्यांना नाही. आज एक घर झालं आहे, पण माझे 3चं स्वप्न आहे, 3 घरांचं. एक गाडी आहे, 2 गाड्यांचं माझं स्वप्न आहे. अशा चिंता नाहीच न हो, अशा चिंता नाहीच. पृथ्वीतलावरचा माणूस इतका चिंतातूर असतो असं म्हणतात. विनोदात म्हटलं असेल, एक माणूस धनाढ्य होता, दारी हत्ती झुलत होते, काय कशालाच कमी नव्हती, पुत्र पौत्र सगळं होतं. पण त्याला काय दुःख होतं? त्याला काय दुःख होतं की माझ्या माहुताला, म्हणजे ते हत्तीवर बसलेला माहूत, त्याला घालायला चांगले कपडे माझ्यासारखे भरजरी नाही आहेत, हे त्याला दुःख होतं. ही चिंता होती त्याला. म्हणजे चिंतेला आपल्याला काहीच कारण लागत नाही, पण त्यांची चिंता कोणती होती? ईश्वर प्राप्तीची चिंता त्यांना. म्हणून चिंता ही त्यांच्या घरी ईश्वराची पतिव्रता होती. पुढे जया ते गृहदेवता आदिरुद्धी. गृहलक्ष्मी त्यांची म्हणजे रिद्धिसिद्धी होत्या. जी गृहलक्ष्मी होती तिला रिद्धिसिद्धीच्या स्वरूपात ते पाहतात. अशा एका उत्तम कुळात तो जन्म घेतो. ओवी क्रमांक 448. ऐसी निज पुण्याची जोडी, वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युत. योगच्युत हा शब्द महत्त्वाचा आहे. योगच्युत म्हणजे योगभ्रष्ट, योगापासून आदल्या जन्मात सुटलेला तो कुठे जन्म घेतो? ऐसी निजपुण्याची जोडी. ज्यांच्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या असे सदाचारी लोक जन्माला आलेत. फक्त ह्याच कुळातला हा गृहस्थ सदाचारी आहे असं नाही, गेल्या कित्येक पिढ्यांमध्ये तिथल्या गृहस्थांनी असं पुण्य कमवलेलं आहे, पिढीजात पुण्य. निजपुण्याची जोडी, वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी. आणि त्या सगळ्या पुरुषांनी, पूर्वजांनी सगळ्या सर्व सुखाची कुळवाडी वाढवली आहे, म्हणजे सर्व सुखाचा साठा वाढवलेला आहे. सुख म्हणजे पुण्याचा साठा. गेल्या कित्येक पिढ्यातले पुरुष असे सदाचार संपन्न, त्यांनी हे महासुख वाढवलेलं आहे. अशा या कुळामध्ये तिये जन्मे, त्या कुळामध्ये सुरवाडी म्हणजे उत्तम, उत्तम कुळामध्ये योगच्युत जन्मे, हा योगभ्रष्ट अशा कुळात जन्म घेतो. म्हणजे ज्या कुळात तो जन्म घेतो तिथे त्या कुळात वर्तमानात असलेला गृहस्थच पुण्यवान आहे असं नाही, त्याच्या आधीच्या कित्येक पिढ्या अशाच पुण्यवान आहे. अशाच कुळात तो जन्म घेतो. सुंदर वर्णन आहे श्रोते हो. ओवी क्रमांक 449. होणार नाही, आपण 448 पाशी थांबू. इत्यलम.